महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून 2 गट भिडल्याची घटना घडली. गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले. यानंतर संतापलेल्या जमावाने वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली असून यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली ही आज सायंकाळी कोर्टातून घरी येत असताना फासेपारधी समाजातील एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता. त्यामुळे अबोली हिने या तरुणाला बाजूला होण्यासाठी 3 वेळा गाडीचा हॉर्न मारला. मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे अबोलीने त्याला हटकलं असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन त्या तरुणाने अबोलीला शिवीगाळ केली. ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या 2 तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या फासेपारधी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. मात्र हे तरुण वार करून तिथून पळत जात असतानाच फासेपारधी समाजाने त्यांना घेराव घालत चोप दिला. तसंच त्यांचा पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केली. या सगळ्यानंतर फासेपारधी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकुपाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ते पोरगा आमच्या जातीचा मुलगा जात होता कुठून बारकुपाड्याच्या वाटावर ते जात होता आणि त्या अनिता भोरची मुलगी आहे ना सातना मिनू आबोली भोईर ते कार घेऊन आले. ते म्हणाले की भडवा जरा म्हणजे शिवा दिली तिने साईडवर. आता तुझा बापाचा रस्ता आहे काय आतमध्ये असं चालला तू असं म्हणायला लागले. तर तिने काय म्हणायला लागलं की तू शिवा कशाला देते. तर डायरेक्ट काय म्हणायला लागले तुमचे लोक रस्त्यावर बसतो खातोस तिकडे हाकतोस तिकडे मुततोस तुझा तुम्ही चोळका असंच करतो तसं ते ओरडून सांगायला लागले. मग ते कुणाला तू एवढी रुबाब दाखवते पोरा म्हणायला लागला. सगळं जातीवर कसाला आले. मी रस्त्यावर मी सोडला ना रस्ता तू जा ना तुझी कार झाली तर जाऊन दे ना. म्हणतो की मी तिथून येतो. तिथून आली तर नुसतं पोरे घेऊन आली तिने डायरेक्ट पोरे परवाल घेऊन आली. ते पोरा एकच पोऱ्याला मारायला. तर आमचे जाती लोक सगळं सोडायला लागले. जाऊन दे बाई ते पण रूढी आहे. त्याला समजून सांगितलं जाऊन दे तो पण ऐकत नाही. मग ते पोराला आता ह्याचं पोरा इथून मारायला लागलं. मग तरवाल घेऊन आला तर माझा पोरा जेवायला बसला होता. ते धावला ते सोडायला गेलो तर माझ्या पोऱ्यालाच लावून टाकली. नाही ना कुठला मुलगे आहे ते त्यांचेच मुलगे आहे गावाचे. रेश्मा घोरपडे. मी जेवायला बसली होती घरी 2 पोरगेला घेऊन. माझा दीर जेवायला बसला होता. कुणाचा लफडा होत होता. बघायला बाहेर गेलं होतं. ते बघायला बांधत होतं. ते पोराला एक जण मारत होता. एक जणाला मारत होता. त्याला ते सोडायला आतमध्ये गेला. त्याने तरवाळून कापला त्याने. त्यांचेच पोरे होते. त्यांचेच पोरे होते. नाव माहित नाही मला. भांडण बारकुपाड्यामध्ये झाले. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.